नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत रोटी रॅप। अतिशय हेल्दी आहे आणि तुम्ही एक वेळ जेवणाच्या बदली सुद्धा ही खाऊ शकता। यासाठी आपण यामध्ये पनीर मॅरिनेट करून ठेवणार आहोत। हे बघा, त्यासाठी हे दही घेतले, त्यात आपलं जे रेग्युलर तिखट असतं ते घालायचे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा चाट मसाला घालूया, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, 1 चमचा तेल घालायचं, थोडीशी कसुरी मेथी घालायची। आता चवीपुरतं मीठ घालूया। यात सगळं व्यवस्थित आधी ढवळून घ्यायचंय। हे बघा, सगळं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे पनीरचे क्यूब्स घालायचे। पनीरच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही हे मेजरमेंट सगळी घ्यायची आहेत। आता हे पनीरचे क्यूब्स एवढे बारीक केलेले आहेत ते यासाठी की व्यवस्थित त्याला मॅरिनेशन लागतं। मोठे मोठे केले की ते आतपर्यंत व्यवस्थित मॅरिनेट होत नाहीत, म्हणून हे बारीक क्यूब्स करून घ्यायचे। आता हे अर्धा तास बाजूला ठेवून देऊया आणि आपण पीठ मळूया चपातीसाठी। आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या। त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूया, थोडंसं तेल घालायचं आणि आता आपण जसं नेहमी पीठ मळतो चपातीचं तसं मळून घ्यायचं। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं यावर तेल घालूया। हे बघा, आपलं पीठ झालेलं आहे मळून। हे आता 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे आणि मग आपण करायला घेऊया। आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यात 1 चमचा तेल घालूया, थोडंसं बटर घालायचंय। यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते थोडंसं परतून घ्यायचंय, कारण यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत ते थोडेसे शिजवायचे आपल्याला। हे व्यवस्थित सगळं सुकेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं, झाकण ठेवायचं नाही अजिबात। हे बघा, आता सुकायला लागलंय। थोडी कोथिंबीर घालूया। गॅस मोठा ठेवूनच परतायचंय। जर तुम्ही बारीक गॅस करून पनीर परतत राहिला तर ते चिवट होतं। हे बघा, आता हे सुकलेलं आहे। गॅस बंद करूया आणि थंड करूया। ही अगदी 5 मिनिटाची प्रोसेस आहे, याला फार वेळ लागत नाही। गॅस मोठा ठेवूनच आपण परतून सुकवून घ्यायचंय ते, म्हणजे सगळे मसाले सुद्धा शिजतात आणि एकमेकात चांगले मिसळतात। आता हे थंड करून घेऊया। आता आपण चपाती करायला घेऊया। पीठ आपलं छान भिजलेलं आहे। हे बघा, नेहमीच्या चपाती एवढाच गोळा घ्यायचा आहे आणि ही तुम्ही साधी सुद्धा चपाती करू शकता किंवा घडीची कुठल्याही प्रकारे केली तरी चालेल। हे बघा, आपली चपाती झालेली आहे। आता ही आपण भाजून घेऊया। आता चपाती भाजून घेऊया, व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज मी तुम्हाला दाखवत जाईन। ही अतिशय हेल्दी रेसिपी आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या, कुठल्याही आपल्या आवडीच्या किंवा घरात असलेल्या अवेलेबल असलेल्या भाज्या आपण घालून हे करू शकतो। चपाती फ्रेशच पाहिजे असंही नाही आहे, आदल्या दिवशीची जर उरलेली चपाती असेल तरी सुद्धा चालते। त्याला बटर लावूया, तेल सुद्धा लावलं तरी चालेल। सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचे, कारण ते आपण रॅप करणार, त्यामुळे आतली बाजू कच्ची राहू शकते, म्हणून आधीच व्यवस्थित चपाती
सगळीकडून भाजून घ्यायची. तर बघा आपल्या चपाती भाजून झालेली आहे, काढून घेऊया. आता आपली चपाती तयार आहे. इथे मी आत घालण्यासाठी भाज्या घेतलेल्या आहेत. ज्या तुमच्याकडे असतील आणि ज्या तुम्हाला आवडत असतील मुलांना त्या भाज्या घेतल्या तरीही चालतील. इथे मी टोमॅटो, कॅप्सिकम, कांदा, कॉर्न्स, गाजर आणि कोबी घेतलेला आहे. यातली कुठलंही स्किप केलं तरी चालेल. आता याला आपण मधून असा एवढा कट द्यायचा आहे. हे बघा असा. आता यावर आपण लावायचं आहे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप. अगदी कडेपर्यंत नाही लावायचं, नाही तर मग ते सगळं बाहेर येतं. त्यानंतर लावायचं आहे मेयोनीज. आता आपण एकेका भागामध्ये या भाज्या ठेवायच्या आपल्या आवडीप्रमाणे. मी मुद्दाम अशा शेपमध्ये कापलेलं आहे की जेणेकरून ते बाहेर पडणार नाही. छोटे छोटे तुकडे केले तर बाहेर पडतात लगेच. आता यामध्ये आपण कोबी सुद्धा इथे थोडासा घालायचा आहे आणि गाजर इथे कांद्याबरोबर घालायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसंही घालू शकता, असं काही नियम नाही आहे. आणि कॉर्न्स इथे घालूया. आणि या ह्याच्यामध्ये आपण हे पनीर जे परतून घेतलेलं आहे ते घालायचे. यावर सुद्धा थोडंसं कोबी घातला तरी चालेल. आता यावर आपल्याला घालायचे चाट मसाला. इथे थोडाच घालायचा कारण आपण पनीरमध्ये घातलेला आहे चाट मसाला. थोडीशी काळी मिरी पावडर. यात मी मीठ घालणार नाहीये कारण चाट मसालामध्ये सुद्धा मीठ असतंच, त्यामुळे मीठ घालायचं नाही. फक्त चिली फ्लेक्स घालूया. सगळे असं काही आपण जे घालणार ते यामध्ये थोडं कमी घालायचंय. थोडंसं ओरिगॅनो, थोडीशी कोथिंबीर घालूया सगळ्यावर. आणि आता सर्वात शेवटी आपण घालायचंय चीज. चीज तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. आता आपल्याला हे रॅप करायचे. थोडंसं असं व्यवस्थित दाबून घ्यायचं. इकडून इकडे घ्यायचं आणि थोडं दाबूनच घ्यायचंय, नाहीतर मग आतलं सगळं बाहेर येऊ शकतं. लास्ट हे बघा आपलं रॅप तयार आहे. आता हे आपण परत तव्यावर थोडंसं बटर घालून छान असं परतून घ्यायचंय. आता आपण हे बटरमध्ये थोडेसे परतून घ्यायचे रॅप. याला वरून सुद्धा आपण थोडं बटर लावून घेऊया. मस्त असे छान क्रिस्पी करून घ्यायचे बटरवर. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान परतून घेऊया. बघा तुम्ही बघू शकताय अतिशय छान हे आणि हेल्दी रेसिपी आहे. यामध्ये तुम्ही कुठल्याही ज्या मुलांना आवडत नसतील त्या भाज्या घालू शकता, कारण मुलांना चीज पनीर फार आवडतं. त्याच्याबरोबर जर तुम्ही कुठलीही भाजी घातली तरी ती चांगली लागते. त्यामुळे तुम्ही करून बघा आणि आवडली की नाही हे मला कळवायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे आता दोन्ही बाजूनी जरा छान असं क्रिस्पी करून घ्यायचं. हे करताना गॅस थोडा बारीकच ठेवायचा आहे, म्हणजे ते आतलं जे आपण चीज घातलं आहे ते मेल्ट होतं. आता आपलं झालेलं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूनी. हे बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे. आता काढून घेऊया. आणि हे असंच खायचं. ह्याला काही सॉस किंवा चटणी लावायची गरज नाही आहे, कारण यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे. त्यामुळे हे असंच्या असंच
खायचं गरम गरम.